इंट्युबेट म्हणजे एंडोट्रॅकियल ट्यूब टाकलेली असेल किंवा ट्रॅकिओस्टोमी केलेली असेल तर व्हॉट इज द केअर ऑफ एंडोट्रॅकियल ट्यूब? Endotracheal tube care is that every 2 hours you have to do suctioning of that tube. Otherwise, that tube can get blocked. Okay. For that, normally what we do, we use a suction machine. आपण suction machine वापरतो आणि suction catheter असतात. बरोबर आहे. सक्शन कॅथेटर वापरतो. सगळ्यात महत्त्वाचं सक्शन करताना बघायचं की आपले हात क्लीन पाहिजे, ग्लोव्ज घातले पाहिजे आणि एक जण सोबत पाहिजे. सक्शन करताना मध्ये ट्यूब टाकायची आणि मध्ये टाकताना एटी मधून टाकताना व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट जर पेशंट स्टेबल असेल तर करायचं, नाही तर व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट न करता सुद्धा सक्शन करता येतं. कसं करता येतं तर हा जो पोर्ट आहे व्हेंटिलेटरला आपण लावतो ना पोर्ट, काय त्याला आपण कॅप माउंट काय म्हणतो, कॅप माउंट. तर ह्या कॅप माउंटला व्हेंटिलेटर चालूच आहे पेशंटला वेंटिंग आणि हे काढायचं सक्शन कॅथेटरतून टाकू शकतो आपण मध्ये. आणि जिथं पेशंट स्टेबल आहे तिथं आपण काही सेकंदासाठी फक्त 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ सक्शन नाही करायचं. किती? 30 सेकंदासाठी आपण काढू शकतो आणि सक्शन करायचं. असं नाही की व्हेंटिलेटरची ट्यूब काढून ठेवली किती वेळ सक्शन करतोय दोनदा, नाही. मध्ये टाकताना पिंच करायचं कॅथेटर, मध्ये टाकायचं, आल्हाद हाताने काढायचं, परत वेंटी लगेच लावून ठेवायचं. जर अजून सक्शन करायचं असेल तर परत वेंटी काढायचा, परत मध्ये कॅथेटर टाकायचं आणि परत काढायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच पेशंटला ट्यूब ब्लॉक जर असेल तर पूर्ण कॅथेटर जात नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, अंबू बॅग घेतो, एटी ट्यूबला लावतो, अंबू करतो आणि अंबू जर फ्री जात असेल तर मग समजायचं की ट्यूब ब्लॉक नाही आहे. पण अंबू जर हार्ड जातीये तर समजायचं ट्यूब ब्लॉक आहे. आणि अशा वेळेस मग ट्यूब ब्लॉक काढण्यासाठी आपल्याला त्या ट्यूबमधून काय टाकावं लागतं, सोडा बायकार किंवा ल्युसिस्ट म्हणजे ॲसिटाईल सिस्टीन या ॲसिटाईल सिस्टीन नावाचं इंजेक्शन वापरावं लागतं. सोडा बायकाप कसं टाकायचं, 10 ml सोडा बायकाप असतं, त्याच्यातलं फक्त 2 ml घ्यायचं, 2 ml 8 cc सलाईनमध्ये मिक्स करायचं आणि ते 10 ml त्या ट्यूबमधून टाकायचं. कशी ट्यूब, ट्रॅकिओस्टोमी किंवा इटी ट्यूबमधून टाकायचं. त्यानंतर 1, 2, 3 वेळा अंबू करायचं. त्यानंतर मग कॅथेटरमध्ये टाकायचं, मध्ये टाकताना पिंच करायचं, बाहेर काढताना सोडायचं आणि बाहेर काढायचं. सगळ्या प्रोसिजरमध्ये असेप्टिक प्रिकॉशन वापरायचं, बाहेरचं इन्फेक्शनमध्ये नाही गेलं पाहिजे. आणि सक्शन करताना बेड फ्लॅट करायचा. कसं करायचा, फ्लॅट. आणि सक्शन झाल्यानंतर परत बेड 30 डिग्री प्रॉप्टअप करायचं. किती करायचं, मिनिमम 30 डिग्री प्रॉप्टअप करायचं. का प्रॉप्टअप पाहिजे, ऑल व्हेंटिलेटेड पेशंट शुड बी 30 डिग्री प्रॉप्टअप. का, कारण अस्पिरेशन निमोनियाचा धोका टळतो, नाहीतर हे माउथची सिक्रेशनमध्ये जाऊ शकतं. त्यानंतर जेव्हा आपण इंट्युबेटेड केल्यानंतर ना ट्रॅकिओस्टोमी एटी ट्यूब असते ना, त्याच्या बाजूला एक छोटासा बल्ब असतो, बघितलंय कोणी, फुगा असतो छोटा, त्याच्यामध्ये एअर आहे का नाही चेक करायचं. 3 ते 4 ml एअर त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर त्याच्यात एअर नसेल तर काय होतंय, त्या ट्यूबच्या बाजूनी माउथमधले सिक्रेशन लंगमध्ये जातात आणि अस्पिरेशन निमोनिया नावाची कंडिशन होते. ती होऊ नये म्हणून ते त्याच्यामध्ये आहे का ते बघायचं आहे, नसेल तर ती भरावी लागते. खूप जास्त पण नाही भरायची, पण खूप जास्त जर भरली तर काय होईल, नेक्रोसिस होतो तिथला ट्रकियाचा आणि ट्रकिया स्ट्रक्चर तयार होतं. नंतर मग पेशंटला खूप प्रॉब्लेम्स होतात नंतर, तर ते बघायचं. त्याच्यामध्ये ट्रकियाची महत्त्वाची केअर काय, पेशंट प्रॉप्टअप पाहिजे, त्याच्यानंतर सक्शनिंग 2 hours केलं पाहिजे. त्यानंतर अजून सक्शनिंग करायच्या अगोदर अजून काय केलं पाहिजे, आपण लंग फिजिओथेरपी केली पाहिजे, चेस्ट पिटी. थोडं लंगला सगळीकडून हे करायचं, थापटायचं, चेस्ट पिटी म्हणतो आपण त्याला, का सिक्रेशन सगळे एका जागी येण्यासाठी. मग ते सक्शन करून बाहेर काढायचे. बरोबर आहे. त्यानंतर परत पेशंट फ्लॅट केलेला उंच करायचा. आणि जर काही सक्शनचे पेशंट आपण म्हणजे व्हेंटिलेटरचे पेशंट जर आरटी टाकलेली असेल, आरटी फिडिंग चालू असेल तर काय करायचं, फिडिंग केल्यानंतर सक्शन नाही करायचं, तर सक्शन केल्याच्या 30 मिनिटानंतर फिडिंग द्यायचं आणि सक्शन करायच्या अर्धा तास अगोदर फिडिंग द्यायचं. अलग लक्षात, म्हणजे आत्ता फिडिंग दिले लगेच सक्शन केलं असं नाही करायचं, आणि सक्शन केलं केलं लगेच फिडिंग दिलं असंही नाही करायचं. ओके. नाहीतर काय होईल, पेशंटला रिगर्टेशन होऊन परत अस्पिरेशन निमोनिया नावाची कंडिशन होऊ शकते. असेप्टिक प्रिकॉशन घेणं ऑल पेशंट्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे एटी ट्यूबच्या. कारण पेशंटला जर आपण असेप्टिक प्रिकॉशन नाही घेतले तर काय होऊ शकतं, त्याला बाहेरून इन्फेक्शनमध्ये जाऊ शकतं. त्याला म्हणतात व्हेंटिलेटर अक्वायर्ड निमोनिया ऑर
नोझोकोमियल निमोनिया म्हणजे बाहेरून इन्फेक्शन लंगमध्ये जाऊन लंग्स डॅमेज होऊ शकतात, बरोबर नाही. त्यामुळे प्रॉपर असॉप्टिक प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर ट्यूब ब्लॉक झाली तर पूर्ण श्वास बंद पडू शकतो, ऑक्सिजन कमी होऊ शकतं. त्यामुळे ट्यूब ब्लॉक न होऊ देणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. बाय डिफॉल्ट 2 आवर्सला सक्शन केलंच पाहिजे.